दोनच वाटलं नेलत्या ना. तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे ना मासे पकडायला आलोय आज. तर तुम्ही बघू शकता मी स्पीड घेऊन आलोय आणि बॉटल्या लावल्यात 2 आणि तिथे आहे ना मासे खूप आहेत. म्हणजे जास्त मोठे तर नाहीत पण जास्त छोटे पण नाहीत. हे बघा बॉटलीमध्ये पण गेलेत मासे. तर आणि इथनं साईडला पण भरपूर मासे आहेत. तर बघू अजून थोडे भरले ना, बॉटल अजून थोडी भरली माशांनी तर मग काढून दाखवतो तुम्हाला किती मासे पकडलेत मी. त्याच्यामध्ये घुसलेत किती मासे. कारण आहे ना ते बॉटलीमध्ये एकदा घुसलेले मासे आहेत ना ते रिटर्न निघत नाही आणि त्यात आहेत ना अजून जात आहेत. तर मित्रांनो मी इथं टाइमपास म्हणून आलेलो मासे पकडायला आणि त्याच्यामध्ये आहेत ना मासे खरंच खूप आहेत. आणि मी विचार केलेला का जास्त जास्त थोडेसे भेटतील तर मी ना ते अशा पलसाच्या पारामध्ये घेऊन जाऊ शकतो. पण आता आहे ना त्याच्यामध्ये नाही घेऊन जाऊ शकत कारण मासे जास्त आहेत आणि साईज पण मोठी आहे जरा. याच्यातून लगेच निघतील. तर आहे ना घरी जातो, घरजवळच आहे, घरी जातो आणि बादली घेऊन येतो छोटीवाली, त्याच्यामध्ये मासे ठेवू. तर हा आपला कुत्रा आहे, त्याला आपण बांधूनच ठेवलाय कारण तो आहे ना दुसऱ्या कुत्र्यांसोबत जातो, लगेच पालतो. अटकून राहिलाय तो. तर आता घरी जातो आणि बादली घेऊन येतो. तर फायनली बादली घेऊन आलोय घरनं, बघू शकता तुम्ही. तर आता आहे ना बघा जवळ आलोय, तर जातो आणि मासे काढतो आणि तुम्हाला दाखवतो किती मासे अडकलेत त्याच्यामध्ये. तर गाईच उड्या बघा कशा मारतात. तर बॉटलींमध्ये ना भरपूर मासे अडकलेले आहेत. तर बॉटल्या मी बाहेर काढतो आणि तर मित्रांनो एका बॉटलीमध्ये आपल्याला मासे बघा किती भेटलेत. तर दुसरी पण बादली काढतो आणि याच्या ही बादली आहे ना खूपच छोटी पडले. मासे बघा कशा उड्या मारतात. तर ते लांब ठेवतो. हे बघा या बॉटलीतून काढल्या. आता ती बॉटल काढतो, ती पण तेवढीच भरलेली आहे. पण बघू शकतो तुम्ही या बॉटलीत किती मासे आहेत. तुम्हाला वरतून दाखवतो. मोठाच अडकला त्याच्यात निघून. हे बघा कसं उडतात. हे बघा या पीठ याच्यात टाकायला लागल. हे बघा तर काय अशा प्रकारे आपल्याला मासे भेटलेले आहेत. तर परत आहे ना परत बॉटल टाकतो आणि परत बघू किती भेटत आहेत. तर परत बॉटल टाकायला जातो. त्याच्यामध्ये मी काय टाकलं आहे, भात, थोडासा भात टाकला आहे आणि थोडासा आहे ना गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे त्याच्यात आणि ते टाकलं आहे ना त्याच्यामध्ये भरपूर मासे जात आहेत. तर परत टाकूया, बघूया. मित्रांनो छोटासा जुगाड केला आहे, पळसाची पानं टाकल्यात म्हणजे की मासे आहेत ना उडून बाहेर नाही येणार. तर आता पटापट बॉटल्या टाकतो मी परत. हे बघा आणि हे मोठे 2.5 लिटरची बॉटल घेतले. तर परत पीठ टाकावं लागेल आणि मासे बघा तुम्ही भरपूर मासे आहेत अजून. तर मित्रांनो बॉटल्या आहेत ना दोन्ही परत लावल्यात. तर बघूया परत किती मासे अडकतात त्याच्यामध्ये. परत मासे भरपूर गोळा झालेत साईडला, कॅमेरामध्ये नीट दिसत नाहीत पण इथनं भरपूर मासे साईडला जमा झालेले आहेत. तर बघूया परत एकदा किती जातात त्याच्या आतमध्ये आणि किती आपल्याला भेटतात. तर मित्रांनो या झाडावर आपण ट्री हाऊस बनवणार आहे कारण खाली पाणी आणि वरती आपण राहायचं. मस्त जागा पण मस्त आहे, खूप उंचावर पण आहे आणि जागा पण मस्त आहे ट्री हाऊस बनवण्यासाठी. आणि मजबूत झाड आहे, तुटण्याची शक्यता पण नाही. मस्त पावसाळ्यामध्ये ट्री हाऊसमध्ये कॅम्पिंग आणि खालनं मासे पकडून आणायचे आणि वरती खायचे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ते बघा तिथं बॉटल्या लावून ठेवल्यात आपल्या
आणि मी वरती येऊन बसले तुम्हाला जागा दाखवण्यासाठी, कारण नेक्स्ट व्हिडिओ आपला कुठला असेल. तर सपोर्ट करा. आता थोड्या वेळात मी खाली जातो आणि मासे बघतो किती अडकलेत त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, परत एकदा खूप सारे मासे बॉटल्यांमध्ये गेलेत. तर अजून थोडा वेळ वेट करूया आणि मग काढूया, कारण त्यांना जास्त आहे ना बॉटलीमध्ये जागा होत नाही. तर थोडा थांबूया, नंतर काढूया. तर मित्रांनो, आता बॉटल काढून घेतो. भरपूर मासे आलेत त्याच्यात आणि तुम्हाला दाखवतो किती आलेत. तर मित्रांनो, एका बाटलीतले तर मासे काढलेत. आता या दुसऱ्या बाटलीतले काढतो. होऊ शकता दुसऱ्या बाटलीत पण मासे किती आहेत हे बघा. काढून घेतो. हे बघा, पहिल्या बाटलीतले व बादलीमध्ये टाकले तर ते तुम्हाला दाखवले नाही. हे बघा, एवढे मासे झालेले आहेत, बघू शकता. एक भाजी तर झाली. परत टाकूया. कसे बाहेर उडतात. तर परत एकदा टाकतो आणि मग बघतो अजून किती भेटत आहेत, कारण आता तिथले मासे कमी झालेत. एवढे मासे तर काढले ना तिथून. तर आहे ना, एक बॉटल तिथं टाकतो आणि दुसरी बॉटल आहे ना थोडी तिकडं टाकतो, म्हणजे की कसं मासे आपल्याला भरपूर भेटतात आणि साईज पण चांगली आहे माशांची. बघू शकता तुम्ही. चला तर ही बॉटल पण टाकतो. बघा कसे मासे उडतात बाहेर. छोटी साईजचे पण मासे भेटलेत आपल्याला, एवढे बघू शकता. तर मित्रांनो, एक बॉटल आहे ना जिथं पहिले होते ना तिथंच ठेवले आणि दुसरी बॉटल इकडे ठेवले. कारण असं आहे की तिथले मासे पण कमी झालेत आणि इथं थोडेसे मासे दिसत आहेत मला जास्त, म्हणून एक बॉटल इथं टाकले. तर बघूया परत एकदा किती मासे होत आहेत, किती मासे आपल्याला भेटत आहेत आपल्याला. तर मित्रांनो, आता आहेत ना मासे घुसायला बघत नाहीत त्या बॉटलीमध्ये जास्त, कारण आहे ना त्यांचं पोट जो आहे ना भरलेलं आहे. कारण जो त्याच्यामध्ये जो आपण पीठ टाकलेला आहे ना, तो आहे ना असा बॉटलीच्या थोडा बाहेर निघतो आणि माशाला किती लागतो तेवढं खाऊन त्यांचं पोट तर भरलेलं आहे, म्हणून जास्त काही मासे जात नाहीत आतमध्ये. पहिल्या स्टार्टिंगला टाकला होता तर ते एवढे मासे अटकले होते त्याच्यामध्ये. तर यावेळेस काढले तर नाही. आता पुढच्या वेळेस बघू किती भेटत आहेत आपल्याला. तर आत्ताशी त्याच्यामध्ये एक मासा गेलेला दिसतोय मला आणि तिकडे लावलेलं आहे. त्याच्यात किती गेला आहे त्या तर नाही माहिती, पण बघू आता किती भेटत आहेत. तशी भाजी तर झालेली आहे आपली. मग पिठामुळं थांबलोय, एवढा पीठ राहिलाय. तर हा पीठ जेव्हा संपल, म्हणजे आता जर परत एकदा काढल्या ना आपण ना, परत एकदा बॉटल्या टाकल्या ना, तर पीठ संपून जाईल. तर बघूया किती भेटतात मासे. पिठासाठी थांबले, नाही तर आतापर्यंत घरी गेलोच असतो. मासे आपल्याला तसे भरपूर भेटलेले आहेत. तेव्हा बघा नुसता सोडायला सांगतोय, नका भरली माझ्या तरी. बरे. तर मित्रांनो, आता बॉटलीमध्ये आहे ना अर्धा तास झाला आहे बॉटल्या लावून, त्याच्यामध्ये मासे काही जास्त जात नाहीत. तर दोन्ही बॉटल्या काढतो आणि घरी जातो, कारण मला पण खूप कंटाळा आला आहे आणि 1 वाजला आहे. भूक पण लागले खूप. एक वाजला आहे. तर फटाफट काढतो. याच्यामध्ये 2-3च अडकलेत, त्याच्यामध्ये बघितलं नाही, पण आता काढतो आणि घरी जातो. तर मित्रांनो, कुत्र्याची पण आंघोळ केले आणि मासे आणि बॉटल्या घेऊन मी घरी चाललो आहे आता. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे पकडलेत. एका प्लेटीमध्ये टाकून दाखवतो. टाक ना पलटी मार. दोनच वाटले नेलते ना.